देवगिरी जो आत्ताचा दौलताबाद म्हणून ओळखला जातो, छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थित हा गड आहे. असा होता की 12व्या शतकामध्ये यादवांचं राज्य इथे चाललं. त्यानंतर अफगाणी पठाण अलाउद्दीन खिलजी याची या गडावरती नजर पडली आणि त्याने हा फितूर करून म्हणजे धोका देऊन हा गड घेतला. आणि त्यांनी काही अवघ्या 15 दिवसात वास्तू आणि वस्तूमध्ये काही बदल केले. त्यातला पहिला बदल म्हणजे देवगिरी गडाचा दौलताबाद म्हणून नाव चेंज केलं. या गडावर आपल्याला 3 ते 4 संरक्षित तट मिळतात. त्यातला पहिला आहे अंबरकोट, दुसरा आहे महाकोट. प्रत्येक संरक्षित तटावरती आपल्याला गंडवेरू, सारस, हत्ती असे वेगवेगळे शिलालेख मिळतात. त्यातला एक पाहू शकतो तो म्हणजे हत्तीचा शिलालेख. गडाच्या आतमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पाहायला वाटते ते म्हणजे सरस्वती विहीर, जे खाली लिंक होताना पाहता येते ते. म्हणजे सरस्वतीच्या यंत्रणाच्या आकाराच्या असल्यामुळे त्याला सरस्वती विहीर असं नाव दिलं आहे. या गडाच्या उजव्या साईडला जुन्या मंदिरांपैकी एक जैन मंदिर आहे. तिथून पुढे गेल्यानंतर पाण्याचा साठा वाढवण्यासाठी हत्ती तलावाची निर्मिती केली आहे. याच गडावरती जगातलं पहिलं मंदिर भारत मातेचं मंदिर पाहिलं. म्हणजे यादवांच्या काळामध्ये मंदिर होतं, पण तिथे मूर्ती जी होती ती अलाउद्दीन खिलजीने तोडली. त्यानंतर इथे कुठलीच मूर्ती स्थापित होते. 1947-48 मध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी भारत मातेची मूर्ती इथे पहिल्यांदा स्थापित केली. जगातलं पहिलं मंदिर जे आहे भारत मातेचं ते आपल्याला या गडावरती पाहिलं. तिथून पुढे गेल्यानंतर बहमनी काळामध्ये गुजरातवरती विजय मिळाल्यानंतर अहमदशाह या वाच्याने ही 3 मजली इमारत बांधली आणि त्याला चांद मिनार असं नाव दिलं. म्हणजे विजय स्मृती स्तंभ आहे. आणि या इमारतीमध्ये 228 कार आहेत. वरती ये जा करण्यासाठी. पुढे आहे हेमाडपंथी मंदिर. या मंदिराच्या आतमधल्या साईडला 128 खांब आहेत आणि प्रत्येक खांबावरती वेगवेगळी नक्षीकाम केलेली पाहायला. सर्वात आतील संरक्षित तट म्हणजे काला. याला कृष्णकोट असे म्हटलं जातं. तिसऱ्या संरक्षित तटापासून आतमध्ये गेल्यानंतर काही पडलेल्या महालांचे अवशेष. आणि या देवगिरी गडाचं जो चित्र आहे ते पाठीमागे इथे पाहू शकतो, जे मुरार या चित्रकाराने 1635 ते 50 या काळामध्ये काढलं. या गडावरती चिनी महाल आहे. म्हणजे चिनी महालचा उपयोग अगोदर कैद खाना म्हणून करतो, त्यानंतर चिनी महाल असं नाव देण्यात आलं. या गडावरती 3 तोफा आहेत. त्यातली एक तोफ गडाच्या खाली आहे, ती म्हणजे मेंढक. मेंढ्याच्या तोंडासारखा आकार आहे. सुमारे 23 फूट लांबीची आणि पंचधातूंनी बनवलेली आहे. प्रत्येक संरक्षित तटाच्या बाहेर आपल्याला असे खंदक पाहिजे, म्हणजे 100 फूट खोल दरी आहे. आणि या दरीमध्ये मगर, सुसर, साप अशी प्राणी सोडली जातात. म्हणजे शत्रू जर वरती जाण्याचा प्रयत्न करत तर त्याच्या अंगावरती गरम तेल टाकून त्याला या खंडकामध्ये फेकून दिले जातो. त्यामुळे हा गड जो आहे तो सहजासहजी कोण जिंकू शकत नाही. अलाउद्दीन खिलजीने धोका देऊन हा गड जिंकला आणि त्याने काही इथे बदल केले. तर गडाच्या वरच्या ठिकाणी जाण्यासाठी एक मार्ग आहे, तो म्हणजे अंधारी गुलगुली. हा गुलगुली असा आहे, त्यातला एक जर जास्त चुकला तर आपण डायरेक्ट या खंडकामध्ये जातो. वरच्या ठिकाणी गेल्यानंतर गडाचे गणदेवता म्हणून ख्याती असणारे श्री गणेशाचं मंदिर इथे स्थापित केलेले आहे. तिथून पुढे गेल्यानंतर 12 दर्या, म्हणजे 12 कमानीपासून बनली आहे, त्यामुळे त्याला 12 दर्या असं म्हटलं. गडाचा शेवटचा दरवाजा आहे तो म्हणजे मिश्री दरवाजा.
या बिजली दरवाजापासून आतमध्ये गेल्यानंतर संत एकनाथांचे गुरु संत जनार्दन स्वामी यांच्या तपश्चर्याची जागा आहे. त्यांच्या तपश्चर्याची जागा आहे. तिथून पुढे गेल्यानंतर या गडावरती बाकीच्या 2 तोफा पाहायला होतात, ते म्हणजे दुर्गा तोफ आणि काला तोफ. दोन्ही तोफांना धूळधार तोफ असं नाव देण्यात आलं होतं. शत्रूंना धूळ चालण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. याच गडावरती छत्रपती शहाजीराजे भोसले आणि औरंगजेब यांचा विवाह सुद्धा याच गडावरती संपन्न झाला होता. त्यामुळे हा गड आपण पहिल्यांदा घेतो. पुढे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान शिवनेरी गडाची माहिती असं सगळं